नमस्कार. मी पराग निट्टूरकर, शाहीर. गेली 2018 पासून आम्ही हा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी पारगड किल्ल्यावरती पार पाडतोय आणि ह्या वेळेचं हे 9वं वर्ष आम्ही या ठिकाणी करतोय. इथे काही बडेजावा न करता आम्ही साधीबाधी शेतकऱ्यांची पोरं, काबाड कष्ट करणाऱ्यांची पोरं, शिवाजी महाराजांची आत्मीयता उराशी बाळगून या ठिकाणी मोठ्या दिमाखात हा शिवराज्याभिषेक सोहळा आमच्या पद्धतीनं आम्ही करतोय. या ठिकाणी पाण्याची उपस्थितीता नाही आहे, पाणी नाही, तरीसुद्धा आमच्या भागातून जवळ 40-45 किलोमीटर लांबून आम्ही ट्रॅक्टरवरनं पाणी आणून या ठिकाणी ही शेतकऱ्यांची पोरं या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी पार पडतात. आज हे भव्य रूप आलं आहे. जवळजवळ 9 वर्ष या ठिकाणी आपली राबणूक आहे. या ठिकाणी फक्त राज्याभिषेक सोहळा हाच नाही तर आपण अनेक ठिकाणी मोहिमा केलेल्या आहेत. कलानंदी असेल, कलानंदी पारगड असेल, कलानंदी मैपाडगड असेल, अशा अनेक मोहिमेमध्ये आपली मुलं या ठिकाणी काम करतात. आणि इथलं संवर्धन, परिसराचं संवर्धन असेल, वृक्ष लागवड असेल, इथलं प्राण्यांचं संरक्षण असेल, त्याच्यावरची माहिती असेल. कालांतरी मागच्या 2 वर्षाच्या मागे इथं हत्तीवरती कोणत्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे आणि हत्तीपासून स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे हेही या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हा राज्याभिषेक सोहळा बाहेरच्या राज्याभिषेक सोहळा किंवा इतर कार्यक्रमापेक्षा वेगळा का आहे, तर या ठिकाणी जे सकाळी शिवाजी महाराजांचा जो अभिषेक केला जातो, हा शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांचं अनुपुराण जे आहे त्या ठिकाणी परमानंदाने लिहिलेलं त्या शिवभारत ग्रंथावरती आणि छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण या ग्रंथाच्या 1-2 अध्यायावरतीच या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातो. या ठिकाणी गायले गेलेले पोवाडे जे असतात, शाहिरी पोवाडे, हे कुठल्याही पिक्चरमधले तयार केलेले नसतात. एक तर पिराजी सरनाईक अशा चांगल्या मातबर शाहिरांचे असतील किंवा जे पुरातन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जे असतील आगिंदासांचे वगैरे अशा पद्धतीचे पारंपरिक पोवाडे या ठिकाणी लिहिले जातात, या ठिकाणी गायले जातात. या पद्धतीनं भव्य दिव्य कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने हा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो. सकाळी ध्वजवंदन होतं, या ठिकाणी भंडारा उधळण होतं. आणि खऱ्या अर्थानं भंडारा उधळण म्हणजे आपण ह्या गडावरती कधीतरी वर्षातून एक दिवस आपण या किल्ल्यावरती काढत असतो आणि एक दिवस या राष्ट्रीयत्वाचा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा या ठिकाणी आपण जागर करत असतो. बांधवांनो, हे सर्व जे करत असताना ही आई जगदंबेची पुण्याई असेल. फक्त या ठिकाणी आम्हाला खंत वाटते, या ठिकाणी पाणी मिळत नाही. आज भारत हा जलमय झाला आहे म्हणते. प्रत्येकाच्या ठिकाणी घराच्या दारात प्रत्येकाकडे नळ आला आहे. पण पारगड किल्ला असेल किंवा अनेक किल्ले आहेत, अशा ठिकाणी आपली वाड्या वस्त्यावरती जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी घर आहेत, जो साधे पत्रे आहेत. या ठिकाणी अनेक नैसर्गिक संकटे या ठिकाणी आहेत. वादळ, वारा, ऊन, पाऊस, हिंस्त्र पशु आहेत, साप आहेत, गवे, वाघ, हत्ती यांच्या जनावरांचं नुकसान या ठिकाणी होतं आहे आणि त्यांचा सतत धाक जो आहे तो इथल्या जनतेवरती आहे. आणि या प्रसंगातून या ठिकाणी छत्रपती शिवरायांची फक्त आज्ञा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा गड जागता ठेवा बांधव मावळ्यांनो, असा जो शिवरायांनी या ठिकाणी मावळ्यांना सांगितला, त्याच इशाऱ्याला असेल, शिवाजी महाराजांच्या आज्ञेला असेल जागून आज हा पारगड इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा असून या ठिकाणी हा जागता आहे. आणि तो सदैव जागता राहावा यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी तो जोडला गेला. आणि हा पूर्ण सोहळा जो आहे हा कारवे, गडिंग्लज, मजरे कारवे असतील, चंदगड तालुका, गडिंग्लज, आजरा आणि बेळगाव, कोल्हापूर, पुणे या सगळ्या भागातील जे अभ्यासक आहेत, ज्यांना वाटते की हे पुरातन परंपरागत आपल्याला ऐकायला मिळावं, परंपरागत शाहिरी पोवाडे असतील, परंपरागत आपण शांत बसून शिवराज्याभिषेक सोहळा ऐकावा, बुधभूषण ऐकावं, हे असं या पद्धतीने ऐकावं ज्यांना वाटतं, हे सर्व माणसं या ठिकाणी येतात आणि या राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेतात. तुम्हीसुद्धा या ठिकाणी यावं आणि या राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घ्यावा. नमस्कार.